जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षा 2025 च्या संदर्भामध्ये ऑफिशियली एक महत्त्वाचं पत्र निर्गमित झालेलं आहे, जे प्रसिद्धी पत्रक आहे, ज्यामध्ये व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षामध्ये प्रविष्ट असलेले जे उमेदवार आहेत, ज्यांचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे, त्यांनी आपला डेटा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे पाठवून द्यायचा आहे। कोणत्या मार्गाने पाठवता येणार आहे, टेट परीक्षेचा निकाल नेमका कधीपर्यंत लागू शकतो, उशीर होण्यामागचं नेमकं कारण काय आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी काही महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। ती म्हणजे आपण किंवा आपले कोणी रिलेटिव्ह मित्रमैत्रिणी असे असतील की ज्यांनी अजूनही महा टीईटीचा पेपर या ठिकाणी पास केलेला नाहीये आणि ज्यांना टीईटीचा पेपर पास करण्याकरिता तयारी करण्याकरिता कोणत्या तरी उत्कृष्ट अशा प्रकारच्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे, तर तुमची जी प्रतीक्षा आहे ती इथे येऊन संपते आहे। कारण तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाइन बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, दोन्ही करिता जेवढे सब्जेक्ट्स आवश्यक आहेत त्या प्रत्येक सब्जेक्ट्सचे डेली लाईव्ह स्वरूपामध्ये लेक्चर्स मिळणार आहेत, रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असणार आहे। लेक्चर तुम्हाला डाउनलोड करून देखील पाहता येणार आहेत, पीडीएफ नोट्स तुम्हाला अवेलेबल मिळतील, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, टेस्ट सिरीज देखील तुम्हाला अवेलेबल आहे। आणि विशेष म्हणजे तुमच्याकरिता या ठिकाणी महाराष्ट्रामधली जी सर्वोत्कृष्ट टीम आहे ती रात्रंदिवस मेहनत घेते आहे। पहिल्या दमामध्ये तुम्हाला जर टीईटीचा पेपर पास करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी जॉइन करू शकता मास्टर टीचर या एप्लीकेशन वरचं मिशन टीईटी ऑनलाइन बैच। और इसके साथ साथ अगर आप उर्दू मीडियम से बिलोंग करते हो और आप भी तलाश में हो कि हमको अच्छी वाली जो है एक बैच चाहिए, तो आपके लिए यहाँ पर अवेलेबल है मिशन टीईटी बैच, जो कि उर्दू मीडियम में स्पेशली आप लोगों को प्रोवाइड की गई है। जिस तरीके से मराठी मीडियम के लेक्चर्स आपको मिलेंगे, सेम टू सेम उसी तरीके से उर्दू मीडियम के लेक्चर्स भी आप लोगों के लिए अवेलेबल करा दिए गए हैं। आप लोगों को अगर से बैच ज्वाइन करनी है तो यहाँ पर प्ले स्टोर से मास्टर टीचर नाम वाला जो ऐप है वो डाउनलोड कर लो और अपनी जो बैच है वो ज्वाइन कर सकते हो। याद रखें कि बैचेस जो है वो कॉमन है, सेम बैच के अंदर आपको मराठी मीडियम और उर्दू मीडियम के लेक्चर्स अवेलेबल हो जाएंगे। उर्दू मीडियम की अलग वाली बैच नहीं है, लेक्चर सारे मिल जाएंगे, बट बैच आपको कॉमन यहाँ पर ज्वाइन करनी होगी। चला आता आपण येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, आपण या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत। बघा, ऑफिशियल वेबसाईटवर आपण जर मित्रांनो या ठिकाणी मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर ही जी नोटिफिकेशन आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी दाखवलेली आहे। परंतु आजच्या तारखेला त्यांनी या ठिकाणी एक नव्याने नोटिफिकेशन इश्यू केलेली आहे टेट 2025 च्या अंतर्गत। आता यामध्ये जर का आपण याच्यावर क्लिक केलं तर या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला दिसत आहे। एक आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 बीएड ॲपियर उमेदवारांसाठी गुणपत्रक सादर करण्यासाठीची वेब लिंक। आता या वेब लिंक वरती आपण जर का अशा प्रकारे क्लिक केलं तर इथे जे आहे आपल्याकरिता एक पेज ओपन होतो आहे। या पेज मध्ये तुम्हाला इथे आपलं सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम म्हणजे टेट परीक्षा ज्या पद्धतीने तुम्ही दिलेली असेल, ज्या नावानं ते सगळा डेटा इथं भरायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे एक्झाम टाइप दिलेला आहे, बीएड किंवा डीएड दोन्हीपैकी तुमचा ज्याचा रिझल्ट लागलेला आहे तो। त्यानंतर जे आहे तुम्हाला या ठिकाणी चूज करावा लागेल तुमचा टेटचा रोल नंबर। त्यानंतर इथे टेट एक्झामचा रजिस्ट्रेशनचा जो नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। लक्षात घ्या, आपण जो रजिस्ट्रेशनचा फॉर्म उघडून बघितला त्याच्यावरती तुम्हाला हे नंबर इथे रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा रोल नंबर असेल, दोन्ही गोष्टी भेटून जातील। आणि इथे तुम्हाला जे आहे बीएड किंवा डीएड ची रिझल्टची डेट टाकायची की बाबा रिझल्ट लागला कधी, आता आज लागला, काल लागला, परवा लागला, या महिन्यामध्ये लागला, कधी लागलेला आहे। आणि इथे तुम्हाला जे आहे एक पीडीएफ फॉर्मॅट मधली फाईल अपलोड करून द्यायची आहे। हा झाला साधा सोपा प्रकार।
याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर दुसऱ्या मार्गाने जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मेल देखील करता येणार आहे. मेल मला असं वाटतं की मेल आय डी असा आहे त्यांचा msceit2025@gmail.com. ठीक आहे, हा अशा प्रकारचा त्यांचा मेल आय डी आहे. या मेल आय डी वरती जरी तुम्ही पीडीएफ पाठवली तरी चालेल किंवा इथे जरी पाठवलं तरी देखील चालून जाणार आहे. याच्या सोबतच त्यांनी जे आहे एक नोटिफिकेशन दिलेली आहे लिखित स्वरूपामध्ये. हे बघा, ही ती नोटिफिकेशन आहे. या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं जे 2025 ची जी टेट परीक्षा आहे त्यांच्या वतीने प्रसिद्धीसाठी जे आहे निवेदन. आता या निवेदनामध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे की शासनाचं जे शुद्धीपत्रक आहे 2525 चं, त्याच्यानंतर जे आहे प्रसिद्धी पत्रक आहे 3525 चं, त्या अनुषंगाने जे आहे व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संबंधित उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीमध्ये सादर करणं अनिवार्य आहे. विहित मुदतीमध्ये गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांचा निकाल स्वतंत्रपणाने जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे जे बीएड असलेले उमेदवार किंवा डीएड वाले जे उमेदवार आहेत त्यांचा निकाल वेगळ्या पद्धतीने डिक्लेअर केला जाणार आहे. याचा अर्थ काय आहे, तुम्ही डीएड ची परीक्षा दिली असेल किंवा बीएड ची परीक्षा दिली असेल, त्याचा निकाल लागला तर निकालाच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत तुम्हाला हा जो डेटा आहे तो सबमिट करावा लागेल. जर 1 महिना उलटून गेला तर मात्र जे आहे तुमचा विचार केला जाणार नाही असा शासन निर्णय आहे, असं प्रसिद्धी पत्रक देखील आहे. त्यामुळे आपण वेळेवर या ठिकाणी आपला जो काही डेटा आहे तो अपलोड करा. मला असं वाटतं की जवळजवळ जेवढ्या काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या सगळ्याच युनिव्हर्सिटीचा निकाल या ठिकाणी लागून गेलेला आहे. त्यामुळे आपण वेळ वाया न घालवता लवकरात लवकर या ठिकाणी जे आहे आपला रिझल्ट अपलोड करून द्यायला हवा, जेणेकरून जर त्या गोष्टीमुळे मूळ निकाल जर थांबलेला असेल तर तो निकाल लवकरात लवकर लागण्यासाठी या ठिकाणी मदत होईल. यामध्ये आणखी शेवटी काय सांगितलेलं आहे त्यांनी थोडक्यामध्ये बघूया. हे बघा, तरी उपरोक्त प्रमाणे उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्या कालावधीमध्ये द्यावं. आणखी एक गोष्ट हा पॅराग्राफ वाचल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येते की तुम्ही ॲपियर म्हणून फॉर्म भरला तर तुम्हाला डीएड किंवा बीएड पास करावंच लागणार आहे. यदा कदाचित तुमचा बॅकलॉग राहिला तर तुम्हाला त्यामध्ये चान्स दिला जाणार नाही. तुम्ही जर का फेल झाले आणि नंतरच्या परीक्षेमध्ये पास झाले तर तुमची ती जी काही परीक्षा आहे ती व्हॅलिड गृहीत धरली जाणार नाही. ही एक गोष्ट त्यांनी या ठिकाणी या नोटिफिकेशनच्या माध्यमातून सांगितलेली आहे. आणि शेवटचा पॅरेग्राफ त्यांनी काय सांगितलेला आहे, ऑप्शनल आहे हा, की सबब विहित मुदतीमध्ये गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून 1 महिना कालावधीमध्ये या ठिकाणी MSc च्या कार्यालयाला ईमेल, पोस्ट किंवा हस्तपोचचा अर्थ आहे डायरेक्टली नेऊन देणे, किंवा ही जी लिंक आहे, मी आताची जी काही वेब लिंक दाखवली तुम्हाला, त्या लिंकवर तुम्हाला मुदतीमध्ये माहिती सादर नाही करता आली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहणार आहे. त्यानंतर यावत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. हे पत्र या ठिकाणी 16 तारखेला निर्गमित झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल अनुराधा ओक मॅडम, ज्या की आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, त्यांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित झालेला आहे. तर एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात येते आहे की ज्या उमेदवारांचा निकाल या ठिकाणी लागून केलेला आहे त्याने लवकरात लवकर म्हणजे तात्काळ जे आहे तो परीक्षा परिषदेच्या वेबसाईटला अपलोड करायचा आणि रिझल्टची प्रतीक्षा करायची. रिझल्ट कधी लागेल? रिझल्ट आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. तुम्ही म्हणाल सर आता प्रत्येकजण तसंच बोलत आहे, परंतु खऱ्याच अर्थानं जे आहे रिझल्ट अंतिम टप्प्यामध्ये आहे. मॅक्सिमम चान्सेस आहे की चालू असलेल्या आठवड्यामध्ये तो लागून जाईल. तुम्हा सर्वांना रिझल्टसाठी आणि हा डेटा अपलोड करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.